मात्र ती केली नाही। बातमी आहे पुण्यातून। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आणि अमेडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शासकीय भूखंड विक्री प्रकरणात शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असताना आता माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मोठा पुरावा हाती लागल्याचा दावा केला। कुंभार यांनी 1 जून 2021 रोजी पार्थ पवारांच्या सहीचं पत्र दाखवत 4 वर्षांपासून पार्थ पवारांचा मुंढव्याच्या जमिनीवर डोळा असल्याचा दावा केला। तसंच भूखंड हा शीतल तेजवानी मार्फत लाटण्यासाठीच पार्थ पवारांनी अमेडिया कंपनीची स्थापना केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा कुंभार यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत। 1 जून 2021 पासूनच मुंढव्यातली जी जमीन होती ती लाटण्यासाठीच अमेडिया कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती, असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता पार्थ पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। पार्थ पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे पहिलं 21ला जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय PTK कावी 1356 म्हणजे शेवटचे 2-3 पॅराग्राफ वाचून देतो। 10/11/2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वतनदार कुरमुखत्यार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये मुंढवा येथील सर्वे नंबर 88 या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून सदर मिळकतीचा 7/12 मालकी सदरी नावाची नोंद व्हावी असा अर्ज केलेला आहे। सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार हवेलीकडे 15/12/2020 रोजी वर्ग केला। अमेडिया कंपनी ही 2020 मध्ये 28/12/2020 ला स्थापन झाली। त्याच्या आधी गेले 15 वर्ष शीतल तेजवानी आणि त्यांचे सहकारी ही जमीन बळकावण्याचा आणि ती विकण्याचा प्रयत्न करत होते। 11/6/2021 ला तेजवानीला खुलासा मागण्यात आला। खरं तर याची गरज नव्हती, परंतु त्याच्या आधी एक घटना घडली होती। 28/12/2020 ला अमेडिया कंपनीची स्थापना झाली आणि या प्रकाराला वेग येऊ लागला। याच्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सांगितलं जात होतं की पार्थ पवारांचं नाव डायरेक्ट कुठेही येत नाही वगैरे वगैरे सांगून मूळ सगळ्या प्रकरणाला बगल दिली जात होती। तर आता ही जी काही 2 पत्रं आपण सादर केलेली आहेत ही पत्रं शासनाच्या दरबारी आहेत। त्याच्यातला जर ज्याला परिस्थितीजन्य पुरावा जर बघितला तर त्याच्यातले कंटेंट सगळे जुळतायत आणि शिवाय त्यांनी दिलेलं पत्र मी आता सगळ्यांसमोर ठेवलेलं आहे। याच्यातून पार्थ पवार हे या संपूर्ण प्रकारामध्ये ॲक्टिव्हली भाग घेतला होता हे याच्यातून सिद्ध होतं। त्याच्यामुळे पोलिसांनी आता तरी सर्व आरोपींची सखोल चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे।